ताकातली मेथीची पातळ भाजी ही आपली महाराष्ट्राची पारंपरिक भाजी आहे। कोणी याला मेथीचं आळण म्हणतात तर कोणी गरगट्टा भाजी। किंचित आंबट, तिखट आणि चटपटीत चवीच्या या भाजीला हिरवी मिरची आणि लसूण भरपूर लागतो, तरच याची चव अधिक खुलते। कालच मेथीची एक जुडी आणली, त्याची परतून भाजी करावी तर घरातल्या 2 जणांनाही पुरणार नाही, म्हणून मग केली ताकातली पातळ भाजी। ती मात्र घरातल्या 4 जणांना अगदी पोटभरीची झाली। या भाजीत मी घातलाय एक भन्नाट असा सिक्रेट पदार्थ, ज्यामुळे भाजी चवीला अतिशय अप्रतिम झालेली आहे। कुठला आहे तो पदार्थ आणि कशी केली ताकातली मेथी हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या फोटो खाली एक छोटासा एरो आहे आणि त्यापुढे लिहिलेलं आहे नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी मेथीची पातळ भाजी। त्या एरोवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। गरमागरम भाजी वाफाळत्या भाताबरोबर छान लागतेच, पण ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी या भाजीत चुरून खाल्ली तर त्याची मजा या थंडीच्या दिवसात दुसऱ्या कुठल्या पक्वान्नाला सुद्धा येत नाही। माझं सगळं बोलणं ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू।